अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला वेग आला असून विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहात मतदान करताना दिसतायत। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट नेते तथा आमदार संजय खोडके आणि अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। खोडके दाम्पत्याने अमरावती येथील प्रगती विद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदान केलंय। मतदानानंतर माध्यमांशी बोलताना आमदार संजय खोडके यांनी अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रवादी अजितदादा गट सर्वाधिक जागा जिंकेल आणि महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होईल असा दावा त्यांनी केला आहे। जनतेने विकासाच्या मुद्द्यांवर आणि विश्वासावर मतदान केल्याने विजय निश्चित असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। यावेळी आमदार संजय खोडके यांनी सांगितलंय की अमरावतीच्या विकासासाठी राष्ट्रवादीने सातत्याने प्रयत्न केले असून त्याची पावती मतदार या निवडणुकीत देणार आहेत। शहरातील विविध प्रश्न, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि नागरी सोयीसुविधा याबाबत पक्षाचा ठोस आराखडा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून तब्बल 85 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यामुळे पक्षाची ताकद आणि संघटन शक्ती दिसून येत असल्याचं खोडके यांनी सांगितलं आहे। मतदानानंतर त्यांनी विजयाचा पूर्ण विश्वास व्यक्त केलाय। प्रतिनिधी सागर डोंगरे, अमरावती।